सिक्रेट यशाचे आनंदाचे सिक्रेट कलरफुल आयुष्याचे सिक्रेट नितांत सुंदर जीवनाचे सिक्रेट। हाय फ्रेंड्स, आमचं चॅनल तुम्हाला जर आवडलं असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आमच्या लेटेस्ट व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्या नवीन व्हिडिओबद्दल माहिती घेऊ शकता। थँक्यू। नमस्कार मित्रहो, मी दयानंद देवमोरे। सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुमची सगळ्यांची क्षमा मागतोय, कारण दुसऱ्या एका कामामध्ये मी व्यस्त असल्यामुळे बरेच दिवस मी कोणताही व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही आणि तो विषय आहे डाएट। मित्रहो, काल मी एक पोस्ट सगळ्याच ग्रुपवरती केली, फेसबुकला केली आणि त्याचे फार मजेदार रिप्लाईज मला आले। म्हणजे काही रिप्लाईजमध्ये त्यांनी विचारलं होतं की डाएट म्हणजे आम्ही दीक्षितांचं डाएट फॉलो करतो, आम्ही दुसरे काही डाएट्स आहेत जसं की दिवेकरांचं डाएट आम्ही फॉलो करतो, तसं आणखीन एक डी म्हणजे देवमोरेंचं डाएट हे वेगळं आहे का? तर बेसिकली मला पहिल्यांदा एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे हे काही माझं डाएट नाही आहे किंवा मी डिझाईन केलेलं डाएट नाही आहे। मला अशा एका डाएटबद्दल माहिती मिळाली की जे डाएट हे सायंटिफिकली अप्रूव्ड आहे, म्हणजे ज्याच्यासाठी नोबेल प्राइज देण्यात आलेलं आहे आणि हे डाएट साहजिकच तितकंच प्रभावी आहे आणि म्हणून मी तुमच्याशी हे शेअर करतोय आणि मी पण ते डाएट आता ट्राय करणार आहे। पण सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळ्यांनी मिळून हे डाएट चालू करूया आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय। तर मित्रांनो, काय आहे हे डाएट? डाएटमध्ये बऱ्याच वेळेला काही डाएट्स असतात ते काय खायचं हे सांगतात आणि त्याच्यामध्ये कॅलरीज काउंट असतो किंवा कुठल्या पद्धतीचे पदार्थ खावेत हे सांगितलं जातं, म्हणजे काय खायचं याच्याबद्दल एक प्रकारचे डाएट्स होते। दुसरे डाएट्स आहेत ते कधी खायचं याच्याबद्दल होते, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जे रिसेंटली दीक्षितांनी सांगितलेलं डाएट आहे ते दिवसातून 2 वेळेला 55 मिनिटाच्या आत तुम्ही जेवण खाणं गरजेचं आहे, तर ते एक प्रकारचं डाएट आहे। यातलं कुठलंही डाएट चुकीचं आहे असं मी म्हणत नाही। तुम्ही जर एखादा डाएट फॉलो करत असाल आणि त्याचे तुम्हाला रिझल्ट्स आले असतील तर जरूर तुम्ही ते डाएट फॉलो करा। या डाएटमध्ये आता जे नवीन डाएट मी तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये फार काही वेगळ्या गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत, म्हणजे ज्या कदाचित तुम्हाला रिलेव्हंट असतील आणि तुमचं डाएट फॉलो करत असतानाच तुम्ही या नवीन स्टेप्स पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकाल। तर काय आहे हे डाएट? सगळ्यात पहिल्यांदा हे डाएट कुठून निर्माण झालं आणि कुणी सांगितलं याबद्दल जरासं मी सांगतो। तर सर्वसाधारणपणे यामध्ये एक नोबेल प्राइज देण्यात आलं आणि कॅटेगरी होती फिजिओलॉजी अँड मेडिसिन आणि ते देण्यात आलं एका जॅपनीज बायोलॉजिस्टना ज्यांचं नाव आहे योशिनोरी उसुमी। आणि यांनी काय सांगितलं की आपल्या बॉडीमध्ये एक मेकॅनिझम असतं आणि त्या प्रोसेसला ऑटोफॅजी असं म्हटलं जातं। तर ऑटोफॅजी म्हणजे काय की जर आपण फार काळ काहीही खाल्लं नाही किंवा आपल्या शरीराला जर विश्रांती दिली तर शरीर ऑटोमॅटिकली युजलेस म्हणजे ज्या गोष्टींचा उपयोग काही नाही आहे अशा सेल्सना मारून टाकतं आणि स्वतः रिज्युनेट व्हायला लागतं। म्हणजे उपवास करण्यामागं जी संकल्पना आहे ती संकल्पना वेगळ्या पद्धतीने त्यांनी मांडली आणि त्याला त्यांनी ऑटोफॅजी असं नाव दिलं। तर ऑटोफॅजीमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला जेवणातून विश्रांती दिली पाहिजे। आता ही विश्रांती कशी द्यायची आहे त्याच्याबद्दल आपण एक नवीन कॉन्सेप्टबद्दल बोलणार आहोत, ज्याला डाएट विंडो असं म्हटलं जातं। तर मित्रांनो, तुम्ही जर सकाळी 8 वाजता जेवण करत असाल, डाएट विंडो म्हणजे काय, तुमचं पहिलं जेवण आणि शेवटचं जेवण दिवसातलं, तर याच्यामध्ये जितका काळ जातो त्याला डाएट विंडो असं म्हटलं जातं। म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर सकाळी 8 वाजता जेवत असाल आणि त्यानंतर रात्री 10 वाजता जेवत असाल तर तुमची जी काही डाएट विंडो आहे ती डाएट विंडो 14 तासांची आहे। म्हणजे सकाळी 8 आणि रात्री 10 मध्ये काय होते हे काउंट केलेलं नाही आहे, पण डाएट विंडो म्हणजे पहिलं जेवण आणि शेवटचं जेवण, ज्याला आपण ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत जो कालावधी असतो
त्याला आपण डाएट विंडो असं म्हणूया. त्यानंतर अशी एक संकल्पना होती की डाएटमध्ये छोट्या छोट्या पोर्शन्समध्ये आपण खाणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली बॉडी फॅट स्टोअर करणार नाही. पण त्या संकल्पनेला काहीसा धक्का दिला गेला. जो धक्का 2017मध्ये सचिन पांडा या व्यक्तींनी जे आहेत साल्क युनिव्हर्सिटी सॅन्टियागो या ठिकाणी ते काम करतात, तर त्यांनी दिला. आणि त्यांनी एक सर्वे कंडक्ट केला. त्यांनी 8 ते 8 इतकी विंडो असणाऱ्या माणसांचा अभ्यास केला. आणि त्याचबरोबर सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ज्यांची डाएट विंडो आहे अशा लोकांचा पण अभ्यास केला. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की जे लोक 8 ते 2 इतक्या वेळामध्ये त्यांची डाएट विंडो संपवतात, म्हणजे 8 वाजता ब्रेकफास्ट करतात आणि 2 वाजता डिनर करतात, तर त्या लोकांचं आरोग्य हे कितीतरी पटीनं चांगलं आहे असं त्यांच्या लक्षात आलं. आणि ज्याच्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की 8 ते 2 मध्ये जे लोक काम करतात त्यांच्यामध्ये डायबिटीज, ॲनिमिया, कॅन्सर आणि ओबेसिटी याच्यासारखे विकार हे निर्माण होण्याची शक्यता कमी असते. आणि ते विकार जर झाले असतील तर ते कमी होण्याची टेंडन्सी निर्माण होते. त्यामुळं जर आपण लेट नाईट डिनर जर करत असू तर साहजिकच आपल्या आरोग्यासाठी ते चांगलं नाही आहे. तर मित्रांनो, या पांडांच्याच टीमनी पुढे रिसर्च केला 156 माणसांवरती, आणि ज्याच्यामध्ये 10% लोकांना 12 तासाची विंडो दिली गेली, म्हणजे 8 ते 8 असं आपण म्हणू. आणि 50% लोकांना 15 तासाची विंडो देण्यात आली, म्हणजे ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत 15 तास होतील अशा प्रकारे विंडो देण्यात आली. आणि त्यातल्या 8 लोकांना जे थोडेसे ओव्हरवेट होते त्यांची विंडो ही 4 तासांनी कमी केली गेली. म्हणजे 14 तासाची विंडो त्यांची होती अगोदर, ती विंडो नंतर 10 तासांची केली गेली. आणि त्यांच्यामध्ये 4 महिन्यामध्ये प्रचंड फरक पडलेलं जाणवायला लागलं. म्हणजे त्यांचा वेट लॉस तर झालाच, पण अदरवाईज त्यांचे जे हेल्थ इश्यूज होते ते सुद्धा कमी झालेले जाणवायला लागले. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही काय खाता त्याच्यापेक्षा ते कधी खाता हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण आता पुढच्या गोष्टीकडे जाऊया की तुम्ही तुमची डाएट विंडो जर कमी केली तर काय काय होतं बघूया. याच्यासाठी 2017मध्ये बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटी अल्बामा इथे एक स्टडी करण्यात आला डाएट विंडोवरती. आणि त्याच्यामध्ये 12 तासाची, 8 तासाची, 6 तासाची आणि 4 तासाची डाएट विंडो असणाऱ्या लोकांचा अभ्यास करण्यात आला. आणि त्यांना नॉर्मल फूड खायला सांगितलं गेलं, म्हणजे याच्यामध्ये कुठलाही कॅलरी काउंट केला गेला नाही. तुम्ही जे नॉर्मली खाता तेच खायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, 12 तासाची विंडो, 8 तासाची, 6 तासाची आणि 4 तासाची विंडो असणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. तर ज्यांची विंडो 4 तासाची आहे तर त्यांच्यामध्ये बरेच हेल्थ बेनिफिट्स असलेले आढळले. म्हणजे आपली बॉडी जी आहे ती रात्रीच्या वेळेमध्ये कॅलरी बर्न करते आणि इतर अनेक अशा गोष्टी करते की ज्याच्यामुळं आपलं आरोग्य हे चांगलं व्हायला मदत होत असते. आता जसजसा हा पिरियड कमी करत आणला गेला तर त्यानंतर काय झालं हे आणखीन एका युनिव्हर्सिटीनं अभ्यास केला. 2013मध्ये डिपार्टमेंट ऑफ एक्सरसाइज सायन्सेसमध्ये हा अभ्यास केला गेला. आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ज्यांची डाएट विंडो ही कमीत कमी आहे ते त्यांचं शरीर हे UV पासून प्रोटेक्शन मिळतं त्यांच्या शरीराला. त्यानंतर एजिंग हे कमी होतं, म्हणजे म्हातारा होण्याची किंवा वय वाढण्याची जे काही सिम्पटम्स आपल्याला दिसतात तर ते कमी दिसायला लागले. त्यानंतर स्किन कॅन्सरची शक्यता कमी झाली. त्यानंतर सिरियस हार्ट कंडिशन्स या पण कमी झाल्या, ब्रेस्ट कॅन्सर कमी झाला, हाय BP हा नॉर्मल झाला आणि डायबिटीज ज्यांना होता त्यांच्या ब्लड शुगर लेवल्स या नॉर्मल आल्या. त्यानंतर म्हणजे थोडक्यात तुमच्या असं लक्षात आलं असेल की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा डाएट विंडो ही कमी करणं गरजेचं आहे. म्हणजे पुन्हा एकदा मी सांगतोय की सगळ्यात पहिल्यांदा जे सांगितलं जॅपनीज नोबेल लॉरिएटनी की तुम्ही जास्तीत जास्त काळ आपल्या शरीराला विश्रांती देणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघितलं की विश्रांती देण्यासाठी ही डाएट विंडो फार महत्त्वाची आहे. तुमची डाएट विंडो सध्या कितीची आहे? 14 तासांची असेल, 12 तासांची असेल तर ती आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. आपण या व्हिडिओच्या शेवटच्या सेक्शनमध्ये ते बघणार आहोत की ही डाएट विंडो आपण किती ठेवायची किंवा कशी ठेवायची. यानंतर आपण बघूया की
फक्त डाएट विंडो कमी करणं हा एकच महत्त्वाचा पार्ट आहे का? नाही. आपल्या शरीरामध्ये ठराविक वेळेला खाणं हे आपल्या शरीराच्या दृष्टीनं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक बायोलॉजिकल क्लॉक आहे आणि त्या क्लॉकला काही गोष्टींची सवय असते. जसं लाजाळूचं झाड जर तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये दिवस उगवल्यानंतर त्याची पानं उघडतात आणि दिवस मावळल्यानंतर त्याची पानं मिटतात. असंच काहीसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा असे हंगर हार्मोन्स हे क्रिएट होत असतात आणि त्याच्यासाठी 3 शास्त्रज्ञांनी फार महत्त्वाचं योगदान दिलं, ज्याच्यामध्ये जेफ्री हॉल, मायकेल रासबॅच आणि मायकल यंग यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला त्यांच्या रिसर्चसाठी आणि तो फिजिओलॉजी या सब्जेक्टमध्ये देण्यात आला. तर त्यांनी काय सांगितलं की शरीराचं जे बायोलॉजिकल क्लॉक असतं तर त्याच्यामध्ये सकाळी काही गोष्टी करणं आणि रात्री काही गोष्टी करणं हे गरजेचं असतं. म्हणजे सकाळच्या वेळी आपल्याला कॉर्टिसॉल लागतं आणि रात्रीच्या वेळी आपल्याला मेलाटॉनिन लागतं. म्हणजे कॉर्टिसॉल हे आपल्याला एनर्जी देतं आणि मेलाटॉनिन म्हणजे आपण रेस्टच्या अवस्थेमध्ये असताना सिक्रीट होणारं हार्मोन आहे. म्हणून जर रात्री तुम्हाला खाण्याची सवय असेल किंवा लेट नाईट खाण्याची सवय असेल तर साहजिकच तुमचं हे बायोलॉजिकल क्लॉक हे डिस्टर्ब झालेलं असेल. म्हणून मित्रांनो, माझं सांगणं असं आहे की त्यांच्या स्टडीप्रमाणे 3 हंगर स्पाइक्स आपल्या शरीरामध्ये दिवसातून होतात. पहिला होतो सकाळी 8 वाजता, दुसरा होतो दुपारी 1 वाजता आणि तिसरा होतो संध्याकाळी 7 वाजता. आणि त्याप्रमाणे आपण नंतर त्याच्याबद्दल बोलूया की या हंगरबद्दल काय करायचं आहे यासाठी. आता आपण थोडंसं आपलं डेली शेड्यूल कसं असावं की जेणेकरून आपण हे डाएट फॉलो करू शकू. तर याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपण सकाळी 6 ते 7 वाजता उठणं गरजेचं आहे. त्यानंतर आपला एक्सरसाइज आवरून किंवा आपले सकाळची अन्निका आवरून आपण 8 वाजल्याच्या दरम्यान हा ब्रेकफास्ट घेणं गरजेचं आहे आणि हा ब्रेकफास्ट हेवी पाहिजे. त्यानंतर दुपारी काहीतरी लाईट खाल्लं तरी चालेल आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणजे 4 वाजता 4 ते 5च्या दरम्यान तुमचं डिनर होणं हे गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही काहीही खायचं नाही आहे. मला माहिती आहे तुम्हाला हे थोडंसं अवघड वाटलं असेल की संध्याकाळी 4-5 नंतर काहीच खायचं नाही म्हणजे काय, संध्याकाळी भूक लागली तर काय करणार. तर याच्यासाठी हाऊ टू फाईट हंगर म्हणजे आपण हे हंगर कसं फाईट करायचं आहे याच्यासाठी एक स्टडी करण्यात आला होता. आर्हस युनिव्हर्सिटी डेन्मार्क या ठिकाणी 2005 साली आणि ज्याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक स्टडी झाला की आपल्या बॉडीमध्ये असे स्पाइक्स असतात हंगरचे हार्मोन्स रिलीज करणारे जे असतात सकाळी 8 वाजता, दुपारी 1 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता. आणि यावेळेला आपल्याला भूक लागल्यासारखं वाटतं आणि हा स्पाइक 2 तासासाठी तसाच राहतो. तुम्ही किती हेवी जेवण खा किंवा चहा जरी पिलात तरीसुद्धा 2 तासासाठी हा सर्ज जो आहे तो तसाच राहतो. त्यामुळं तुम्ही जर त्याच्या आहारी गेलात तर आणि तुम्ही जर खायला लागलात तर तुमच्यामध्ये नेहमी खाण्याची ही सवय डेव्हलप होत जाते 3-3 तासांनी. आणि जर तुम्ही याच्यावरती विजय मिळवलात आणि हा जर स्पॅन वाढवला तर 2 तासांनी समहाव तो स्पाइक निघून गेलेला असतो भुकेचा. त्यामुळं तुम्ही जर स्वतःच्या शरीराला सवय लावलीत तर तुम्ही सस्टेन करू शकता. तर आपल्याला हंगरवरती कसा विजय मिळवायचा आहे, समजा रात्रीच्या वेळेला तुम्हाला वाटलं की मला भूक लागली आणि काहीतरी खायला पाहिजे तर त्यावेळेला आपण सुरुवातीला फळं किंवा भाज्या, हिरव्या भाज्या या थोड्या प्रमाणात खाऊन आपण त्या हंगरला थोडंसं शांत करायचं आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे स्वतःच्या शरीराला जर आपण सवय लावून घेतली तर 7 दिवसामध्ये याची आपल्याला सवय होऊन जाईल आणि साहजिकच आपल्या शरीरामध्ये ही सवय निर्माण होईल की सकाळी 8 वाजता ब्रेकफास्ट जो हेवी असेल आणि संध्याकाळी 4च्या दरम्यान किंवा 5च्या दरम्यान जेवण, त्यानंतर काहीही खायचं नाही. मित्रांनो, ही डाएट विंडो मेंटेन करणं आणि वेळ मेंटेन करणं हे या डाएटचं सगळ्यात महत्त्वाचं एक हे आहे, महत्त्वाची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला शक्य असेल तर हे डाएट तुम्ही फॉलो करायला हरकत नाही. मी हे डाएट आजपासूनच चालू करणार आहे आणि केलेलं पण आहे. तुम्हीसुद्धा हे डाएट किती जण हे डाएट चालू करणार आहेत कमेंटमध्ये जरूर सांगा.
आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रिय लोकांपर्यंत जरूर हा व्हिडिओ पोहोचवा. ज्यांना डायबिटीज आहे, हार्ट डिसीजेस आहेत किंवा कॅन्सरसारख्या ज्यांना आजार आहेत, समस्या आहेत, तर त्यांनी जरूर हे डाएट फॉलो करावं, जेणेकरून आपलं शरीर स्वतःला हील करायला लागतं, नको असलेल्या गोष्टी टाकून द्यायला लागतं आणि स्वतः रिज्युनेट व्हायला लागतं. म्हणून हे डाएट केल्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा एक आहे, तो म्हणजे तुम्ही यंग व्हायला लागाल आणि यंग दिसायला लागाल. तर मित्रांनो, माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही ते सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन एक जबरदस्त टेक्निक घेऊन. धन्यवाद.